नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान आणि भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचा जीवन प्रवास आणि कार्य याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. इंदिरा प्रियदर्शिनी गांधी, पूर्वाश्रमीच्या नेहरू, 19 नोव्हेंबर 1917 ते 31 ऑक्टोबर 1984 या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेता होत्या. 1966 मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत. जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत आणि पुन्हा जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, ज्यामुळे त्या त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या. 1947 ते 1964 या काळात नेहरूंच्या पंतप्रधानाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्य मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरूंसोबत असायच्या. 1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1964 मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. 1966च्या सुरुवातीला म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली. पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनात त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला. इंदिरा गांधी यांचा जन्म इंदिरा नेहरू म्हणून 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका काश्मीरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताच्या अधिराज्याचे आणि नंतर प्रजासत्ताक राज्याचे पहिले पंतप्रधान बनले. त्या नेहरू दाम्पत्याला एकुलती एक कन्या होते. त्यांना एक लहान भाऊ होता जो लहानपणीच मरण पावला होता. आई कमला नेहरू यांच्यासोबतच अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखी होते. वडील जवाहरलाल नेहरू हे अनेकदा दूर असायचे. ते राजकीय चळवळींमध्ये दिग्दर्शन तर करत होते किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती. पुढे त्यांचा क्षयरोगाने लवकर मृत्यू झाला. इंदिरा यांचा नेहरूंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा. इंदिराजींना मुख्यतः घरी शिक्षक शिकवायला येत होते आणि 1934 मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. इंदिरा गांधी या दिल्लीतील मॉडर्न स्कूल, अलाहाबादमधील सेंट सेसिलिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल, जिनिव्हा येथील इंटरनॅशनल स्कूल, बेक्स येथील इकोले नोव्हेल आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पूना आणि बॉम्बे येथील प्युपिल्स ओन स्कूल या शाळांमधील विद्यार्थिनी होत्या. त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. त्या शांतिनिकेतन येथील विश्वभारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे 1951 मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले.
रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ सर्व काही दयाळूपणे पाहणारी असा होतो आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यासोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अतिशय लोकप्रिय महत्त्वाचे व्यक्तिमत्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारातच झाले. पुढे त्यांनी लहान मुला-मुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टीची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करत असे. आता आपण पाहूया माहिती व नभोवाणी मंत्री. जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणी मंत्रीपद हे सांभाळले. याच दरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेऊन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 1965चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्ट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. 1966च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हिएत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूब खान आणि लाल बहादूर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला, पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. 365 विरोधात 159 मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या 5व्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 1971च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे 1 कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता, तरी पाकिस्तान भारताला दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानातून नेऊन जाळले. अखेर 1971च्या डिसेंबरमध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानाला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिले, पण इंदिरा गांधी बदल्या नाहीत. 1971मध्ये बांगलादेश मुक्तीयुद्धात भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर राष्ट्रपती व्ही. गिरी यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. 2011मध्ये इंदिरा गांधींना बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी बांगलादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला. भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या ते एकमेव महिला आहेत. 2020मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील 100 शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. दिल्ली येथील शक्तीस्थळ, ज्याचे नाव शब्दशः ताकदीच्या ठिकाणी अनुवादित केले जाते, हे त्यांचे स्मारक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.